सरकारकडे आजचाच दिवस असून 9 मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आहे। आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते। सरकारने जर मागणी पूर्ण केली नाही तर पुढील निर्णय काय घ्यायचा हे समाजाशी बोलून घेणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली। सरकारला मराठ्यांचा रोष अंगावर घेणं परवडणार नाही असा इशारा यावेळी जरांगेंनी दिला। विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं। जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे, पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का? आता सत्ता तुमच्या हातात आहे, नाही आलेत नाही आले, तुमची इच्छाशक्ती आहे ना, राजकीय इच्छाशक्ती, चला द्या। प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, व्हॅलिडिटी सुद्धा तातडीने आम्ही आज सरकारने आदेश काढलेत की तातडीने द्यायला सुरुवात करा, हे सांगायला पाहिजे। त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला? मग असं म्हणणं आहे का तुमचं? ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का? आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का? सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत, माय मावल्या रस्त्यावरती येतात, लाखात येत, त्यांची तरी जाणीव ठेवा। आपण सरकार आहे, जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का? का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा? परवडणार नाहीये सरकारला, मी जाहीर सांगतो, सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही। मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले। सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे। ही खतखत आपले पक्ष तर संपील, पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल।